रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। सोलापूर शहरात सध्या एमएसईबीच्या वतीने स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत। मात्र जनतेच्या विरोधात जाऊन हे मीटर बसवण्यात येत असल्याची खंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व्यक्त होतीये। याच विरोधात आज सोलापुरातील एमएसईबी कार्यालयात घुसून ठाकरे सेनानं जोरदार घोषणाबाजी केली आहे। ज्या घरात स्मार्ट मीटर बसवण्यात आले त्यांना तिप्पट चौपट बिल येत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली। स्मार्ट मीटर बसवणं त्वरित बंद करा, अन्यथा अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला आहे। माझं नाव चंद्रशेखर सुतार, मी रिटायर्ड पोलीस निरीक्षक आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून रिटायर्ड झालेलो आहे। माझ्या घरी मीटर बसवले आले होते लोक, आणि ते लोक आल्यानंतर त्या मीटरचे काय फायदे आहेत, त्यासाठी बसवतात, माझी काही तक्रार आहे का, माझ्या मीटरमध्ये काय फॉल्ट आहे का, तर काही सांगितलं नाही, काही नाही। म्हणून विचारलं मी, तुम्ही काय आहे काय नाही, मग मीटर बसवायला आलं, ठीक आहे बसवा म्हणून। शासकीय लोक आहेत, आपण विरोध कशाला करायचा, कारण शासकीय कामात अडथळा आणणं हे चुकीचं आहे, गुन्हा होत आहे। तर हे मला जाण असल्यामुळे मी काही त्यांना विरोध केला नाही, ठीक आहे बसवले आणि बसून गेले। माझं जे बिल येत होतं 710 रुपये, नवीन मीटर आहे, ठीक आहे समजू शकेल 1000 रुपये येईल, 1200 येईल, 1500 पर्यंत येईल, तिथून बिल एकदम 3600 रुपये म्हणजे धक्काच बसला आहे मला। तर या अगोदर प्रत्येक महिन्याला कशा प्रकारे बिल येतं? मी 700, 800, 1000 आसपास येत होतं माझं बिल। माझ्या घरी ना AC आहे, ना कॉम्प्युटर आहे, ना लॅपटॉप वापरतो मी, ना कुठल्याही कूलर्स वापरतो मी, तर तो फॅन आहे। 6 माणसाचं कुटुंब आहे माझं, 6 माणसाच्या कुटुंबाला एवढं बिल येणं अपेक्षित नाही आहे। माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी माझं जे पूर्वीचं मीटर आहे तेवढं त्यांनी बसवावं, एवढंच। शिवसेना अदानीच्या मीटरचा व्याप आणि नागरिकांच्या डोक्याला झालाय ताप, अशी परिस्थिती सोलापुरात नव्हे तर महाराष्ट्रात ओढवली आहे। कर्मचारी येतात, गपचूप ग्राहकांना न सांगता मीटर बदलतात, आणि आपण आता पाहिलंय की ज्या ग्राहकाला 700 रुपये बिल येत होतं त्या ग्राहकाला 3600 रुपयाचा दणका पहिल्या महिन्यातच आलेला आहे। पहिल्या महिन्यातच जर ते मीटर अशा पद्धतीनं कार्य करत असेल तर नागरिकांपुढे किती अडचणी वाढून ठेवल्यात हे सरकारनं लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि शिवसेनेच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी इशारा देतोय की जर तुम्ही नागरिकांना फसवून मीटर बसवत असाल तर जे लोक मीटर बसवायला येतील त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते चोपून काढल्याशिवाय राहणार नाहीत। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गेले आठवडा झाला आम्ही मोहीम राबवत आहोत। बाजारपेठेचे बाजार असोसिएशन असू द्या, रहिवासी एलेकाचे नागरिक असू द्या, प्रत्येकाने ह्या मीटरला विरोध केलेला आहे। शिवसेनेतून फॉर्म भरून दिलेले आहेत, ते फॉर्म सुद्धा आम्ही मेहता साहेबाला दिलेला आहे। तरी सुद्धा MSE ऑफिसनं जबरदस्तीनं मीटर बसवायचा घाट घातलेला आहे। परंतु मी यांना इशारा देतो, आता 2-3 वेळा निवेदन दिलं आहे, परंतु हे लोक जर मीटर असंच बसत तर मीटर तर जाळून टाकून, परंतु ह्या कर्मचाऱ्यांना सुद्धा बदलून काढल्याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही इशारा देतो। आणि हे जर अदानीचं घर भरण्यासाठी काम करत असतील तर माझं आव्हान आहे, ज्या भाजपवाल्याला जरी मीटर पाहिजे असेल त्यांच्या घरात 2-2 मीटर बसवा आणि त्यांच्याकडे बिल वसूल करा, असं माझं आव्हान आहे। कशा प्रकारे आंदोलन केले? आज बघता तुम्ही हे बिल आहे, एक पोलीस अधिकारी आहेत, माजी पोलीस अधिकारी IB ला काम करत होते, आमच्या बरोबर अनेक वर्षापासून त्यांना आम्ही बघतो, शुक्रवार पेठेमध्ये राहतात, त्यांना 450 ते 500 बिल येत होतं। परंतु हे मीटर त्यांच्या परस्पर बसवलं कर्मचारीनं, त्या आज बिल ह्या महिन्याचं बिल त्यांना 3600 रुपये बिल आलेलं आहे। मग जर अदानीचं मीटर पळत असेल तर अदानी किती पद्धतीने आपल्या सोलापूर शहरात हजारो कोटी लूटमार केले, लुटासाठी आलेला आहे। त्यामुळे या अदानीच्या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध आहे। मुंबई असू द्या, महाराष्ट्र असू द्या, उद्धव साहेबांचा आदेश आहे आणि आम्ही ह्या अदानीला पळवून लावणार आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।